नमस्कार, मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील श्री एकविरा देवी गडावर यात्रेनिमित्त कल्याण आणि पनवेल कोळीवाडा या दोन टोळक्यामध्ये जे काही दगडफेक झाली आणि ह्या टोळक्यामध्ये काही जखमी झालेले आहेत, त्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वेळीच पुढाकार घेऊन ही दंगल रोखली, जखमींना वैद्यकीय उपचारासाठी पुढे पाठवलं. पण तालुक्यामध्ये चर्चा झाली की 2 जणांचा मृत्यू झाला, अशा पद्धतीच्या अफवा आहेत. या अफवा कितपत खऱ्या आहेत हे आम्ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या अंतर्गत असलेल्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद तायडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया मेत्रे मॅडम आहेत, यांच्याकडनं जाणून घेतो. मॅडम, नेमकं गडावर काय झालं ना आज अफवा पसरली जाते त्याबद्दल काय सांगा? नमस्कार. गडावर 26 तारखेला नेहमीप्रमाणे मानाच्या पालखी पोहोचल्या होत्या. मानाच्या पालखींचा पूर्ण मान होऊन देवीची आरती होऊन पालख्या शांततेत खाली उतरत होत्या. पायथा मंदिरला आल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त मानपानावरून थोड्या शाब्दिक कारणावरून त्यांच्यामध्ये भांडणं झाली. त्यावेळी पण पोलिसांनी पुढाकार घेऊन ती भांडणं रोखली आणि प्रत्येकाला समज देऊन आपल्या ज्या ठिकाणी ते राहिले होते त्या ठिकाणी त्यांना परत पाठवण्यात आले. परंतु 27 तारखेला दुपारी अचानकपणे त्यांच्यामध्ये परत वादावादी झाली आणि त्यांनी एकमेकांचा बेकायदेशीर जमाव जमवून त्यांनी दगडफेक करण्यास चालू केली. त्यावेळी सदर ठिकाणी पोलीस मदत केंद्र जे आपलं पायथा मंदिर येथे व पार्किंग येथे जे उभा राहिलं होतं तिथे आमचे 2 अधिकारी API आवारे सर आणि PSI आरगडी सर हे तिथे व HC लांडे हे 3 जण तिथे उपस्थित होते. त्यांनी सदरचं बघितलं आणि त्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही पार्ट्यांना वेगवेगळं करून दंगल रोखण्याचा 100% प्रयत्न केला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस फोर्स तिथे उपलब्ध झाल्यानंतर सर्वांना तिथून जाण्यासाठी मजबूर केलं. त्याच्यानंतर यामध्ये आमचे स्वतः अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेले आहेत व तसेच दोन्ही पार्ट्यांकडचे लोकही जखमी झालेले आहेत. सदर प्रकरणामध्ये कुठल्याही व्यक्तीची जीवितहानी झालेली नाही. या सर्व अफवा आहेत आणि या अफवांवर कृपया कोणीही विश्वास ठेवू नये अशी मी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे विनंती करते. यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत का त्या पनवेल आणि कल्याण कोळीवाडा पालखीचे? बरोबर आहे. पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाडा या दोघांच्या विरोधात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. गुन्ह्यातील पुढील तपास प्रकर्षाने चालू आहे. त्याची दखल माननीय पोलीस अधीक्षक सो, माननीय पोलीस महासंचालक सो यांनीही घेतलेली आहे. त्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया पुढील प्रमाणे चालू आहे. यामध्ये किती किरकोळ आणि गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार कुठे चालू आहेत, काय प्राथमिक माहिती? सदर 7 ते 8 लोक त्यामधील जखमी होते. आपल्या कारला फाट्यावरील नित्य सेवा हॉस्पिटलमध्ये काही जखमी गेले होते. तसेच पायथा मंदिर येथे जे आपला मेडिकल कॅम्प उभा होता त्या कॅम्पमध्येही तिथे ज्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या त्यांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले होते. भाविकांच्या वतीनं सांगण्यात येते की पोलीस बंदोबस्त हा कमी होता, तर एकूण किती पोलीस नियुक्त केले होते? काय पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी कमी असा काही नव्हता. पोलीस बंदोबस्त एकदम योग्य होता. स्ट्रायकिंग, आमचे RCB प्लाटून, नंतर लोकल पोलीस स्टेशन यांचे पथक तिथे वेळेत होते. कारण बंदोबस्त मुबलक प्रमाणात होता, कमी असा काही नव्हता. पण अचानक या सगळ्या घटना घडल्यामुळं सगळ्यांनी आपले आपले बंदोबस्त सोडून त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे थोडं हे झालं. बाकी काही विषय नाही आहे तिथे. वाहतूक कोंडी झाल्यामुळं त्या जखमींना वेळेत वैद्यकीय उपचारासाठी पोहोचवता आलं नाही असंही भाविकांकडून सांगण्यात येतं. नाही, या सर्व अफवा आहेत. कारण त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचा प्रश्नच नव्हता. कारण दिवसाची वेळ होती आणि वाहतूक क्लिअर करत आमची स्वतःची पोलीस व्हॅन त्या जखमींच्या समोर चालत होती. त्यामुळे तसा काही प्रश्न निर्माण झालेला नव्हता तिथे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ह्या 2 टोळक्यामध्ये जी दगडफेक आणि जी तुफान मारामारी होती यामधल्या जी सविस्तर माहिती सांगितलेली आहे की यामध्ये जे बोलण्यात येते की 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, ह्या जी अफवा आहेत ह्या केवळ अफवाच आहे. जीवितहानी झालेली नाही. जखमींवर उपचार करण्यात आलेले आहेत आणि त्यांना
सुखरूप घरी पाठवण्यात आलेलं आहे असं लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीनं सांगण्यात येते. तर नागरिकांनी ही अफवा पसरवू नये असंही पोलिसांच्या वतीनं सांगण्यात येते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.